उन्हाळ्याची सुरुवात गुढीपाडव्याचं निमित्त आणि थंडगार दह्याचं मधुर श्रीखंड म्हणजे मेजवानीच. घरच्या घरी मलईयुक्त चक्क्याचं केशर आणि भरपूर ड्रायफ्रुट्स घालून राजेशाही थाटात जेव्हा श्रीखंड आपण सर्व करतो तेव्हा सगळ्यांच्या मुखी एकच शब्द, वा झकास. चला तर असं सुरेख सुंदर मधुर राजेशाही श्रीखंड बनवायला सुरुवात करूया. मी इथे घेतलंय अर्धा लिटर म्हशीचं दूध आणि दूध वर येईपर्यंत तापवायचं. दूध जर का कच्चं राहिलं तर दही पातळ लागतं आणि आपल्याला तर एकदम घट्ट दही लागणार आहे श्रीखंडासाठी. हे पूर्ण तापलेलं दूध आता कोमट होईपर्यंत थांबायचं आणि कोमट झालं की त्यात चमचाभर दह्याचं विरजण घालायचं. विरजण घातलं की हे दूध अक्षरशः मोजून 100 वेळा ढवळायचं. त्यामुळे दही लागतं एकदम घट्ट. आणि आता 5-6 तासासाठी हे विरजलेलं दूध झाकून ठेवायचं. 5-6 तासांनंतर घट्ट दह्याचं दर्शन तुम्हाला नक्की होणार. हे बघा 5-6 तासामध्ये दही छान सेट झालं होतं आणि हे सेट झालेलं दही ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी. दही थंड करणं पण अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला जी पुढची प्रोसेस करायची आहे त्याच्यात दही किंवा चक्का आंबट होत नाही. आणि आता चाळणी खाली बसेल असं एखादं भांडं घ्यायचं, त्यावर ठेवायची चाळणी, चाळणीवरती स्वच्छ कापड आणि कापडावरती हे घालायचं दही. कापडाचं तोंड करायचं बंद आणि असं घट्ट बांधायचं. बांधल्यानंतर असं टांगून ठेवायचं. खाली एक भांडं ठेवायचं ज्याच्यामध्ये टांगलेल्या दह्याचं जिरपलेलं सगळं पाणी जमा होईल. आणि जर का तुमच्याकडे टांगायला कुठे जागा नसेल तर हे असं चाळणीमध्येच ठेवायचं. त्याच्यावर ठेवायची चपटा आणि रुंद बेस असलेली एक ताटली आणि ताटलीवरती ठेवायची एखादी जड वस्तू. मी इथे पाण्याने भरलेला बोल वापरलाय. तर हे दही असं 7-8 तासासाठी वजनाखाली दडपून किंवा टांगून ठेवायचं. दही आपण असंच रूम टेम्परेचरला ठेवणार आहोत. 7-8 तासांनी तुम्हाला दह्यातलं सगळं पाणी निघालेलं दिसेल. आता 8 तासांनी केशर गरम दुधामध्ये भिजत ठेवते, म्हणजे चक्का घोटेपर्यंत ते चांगलं भिजलं जाईल आणि केशराचा रंग आणि सुवास छान लागेल श्रीखंडाला. आणि 8 तासांनी बघा हे असं दडपून मी रूम टेम्परेचरलाच ठेवलं होतं. आणि हे बघा खाली दह्यातलं एवढं पाणी निघालेलं आहे. हे पाणी फेकून न देता स्वयंपाकात वापरू शकतो. आता बघूया चक्का किती घट्ट झालाय. बघा किती मस्त चक्का तयार झालाय. चक्क्याची अगदी वडी पडलीये, इतका घट्ट झालाय. आता हा चक्का एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायचा. आधी वाटीने मोजून घेते चक्का किती आहे, म्हणजे आपल्याला त्या प्रमाणामध्ये साखर घालता येईल. तर असा साधारणपणे 1.5 वाटी चक्का भरला आणि 1.5 वाटी चक्क्यासाठी घ्यायचे 1/4 वाटी साखर, म्हणजे वाटीच्या मापाने चक्क्याच्या अर्धी साखर घ्यायची. अर्थात चक्का किती आंबट आहे किती मधुर आहे ह्याच्यावरती साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. कणभर घालायचं मीठ. फार घट्ट गोळा श्रीखंड चांगला नाही वाटत खायला, त्यामुळे दूध घालून थोडंसं सरसरीत करते. आणि हे घातलं केशराचं दूध. अशा इलेक्ट्रिक हँड ब्लेंडरनी श्रीखंड खूप सुंदर घोटलं जातं आणि हलकं होतं. त्यामुळे श्रीखंडाचं टेक्स्चर छान होतं आणि चव अप्रतिम लागते. पण इलेक्ट्रिक ब्लेंडर नसेल तर अशी जी रवी असते त्यांनी घोटलं तरी चालेल, किंवा हा असा उभा इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर त्यांनी श्रीखंड घोटलं तरी चालेल. अंदाज घेत घेत दूध घालायचं. तर अजून हे गेलं थोडंसं दूध. तुम्हाला श्रीखंड जेवढं घट्ट किंवा सरसरीत हवंय त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण कमी जास्त ठेवायचं. हे बघा असं मस्त आता फुलायला लागलंय की नाही. रंग पण हलका झालाय. पूर्वी जास्त श्रीखंड जेव्हा असायचं तेव्हा ते पुरणाच्या यंत्रातनं काढलं जायचं आणि सुरेख लागायचं. आणि डन. घोटून घोटून बघा याचा रंग हलका झालाय. आता त्याला जेवढं सजवू तेवढं कमीच. तर ह्यात घालतेय पिस्त्याचे काप, बदामाचे काप, 1/2 चमचा वेलदोडा पूड, चारोळ्या आणि या भिजवलेल्या केशराच्या काड्या. वा, खूप सुंदर दिसतंय. हाताला एकदम हलकं लागतंय. आणि आता हा आपला स्पेशल इन्ग्रेडियंट. हा पदार्थ श्रीखंडाला एकदम उच्च स्थानावर नेऊन बसवतो. तर ही आपली जादूची पावडर आहे, बदामाची पूड. सगळं एकजीव करायचं आणि सर्विंग बोलमध्ये काढायचं.
तुम्ही कुठल्या ठिकाणाहून हा व्हिडिओ बघताय हे कॉमेंट करून नक्की सांगा. श्रीखंड जेवढं मुरेल तेवढी त्याची चव वाढते. त्यामुळे 1-2 दिवस आधी श्रीखंड बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर श्रीखंड अजून सुरेख लागतं. सजावटीसाठी हे उरलेलं केशर, थोडे पिस्त्याचे आणि बदामाचे काप आणि झकास. तर असं केशराच्या वासाचं फुलून हलकं झालेलं श्रीखंड तयार झालंय. खूप टेम्पटिंग दिसतंय, खूप सुंदर झालंय. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या गावातनं व्हिडिओ बघताय हे पण सांगा. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. धन्यवाद.